जुन्या काळापासून चालत आले, की घराची पायाबांधणी करत असताना गारवा घेऊन यायचा असतं. आता हे गारवा म्हणजे काय तर घुगऱ्या, पोळ्या, त्यानंतर भाकरी वगैरे सगळे हे घेऊन यायचं असते. आमचा चुलत भाऊ घर बांधतोय. जेव्हा एखाद्या चुलत्याच्या घरात असा कार्यक्रम असतो, तेव्हा सगळे एकत्र असतात. मग तो सुखाचा कार्यक्रम असो किंवा दुःखाचा असो, तो सगळे मिळून पार पाडतात. कोणता कार्यक्रम असो वा परिस्थिती, भावकी शेवटपर्यंत साथ देत्या. बदलत्या काळानुसार घरं फुटली, पण नाती नाहीत तुटली आणि आता प्रत्येक भावाचा व्यवहार वेगळा आहे, खाणं-पिणं वेगळं आहे, घर पण वेगळं आहे. पण भावकी मात्र शेवटपर्यंत एकत्रच असत्या. आणि ते तसं असणारच की हो, कारण भावकी हे कधी काळी एकत्र कुटुंब होतं. खेड्यात ज्या प्रकारे नाती जपली जातात, तशी कुठंच नाती जपली जात नाहीत, हे मात्र खरं आहे. तर थोडं पायाबांधणीबद्दल बोलतो. असं खड्डा काढून दगडं ठेवली जातात आणि त्यामध्ये एक लोटा ठेवला जातो आणि त्यात आंबील वगैरे आणि फुलं वगैरे अशी टाकली जातात आणि ते सगळं झाल्यानंतर पुन्हा एक वरती दगड ठेवला जातो आणि त्याचं पूजन केलं जातं. गारवा आणायचा मान हा बहिणीचा असतोय आणि जेवढ्या एरियात घर बांधतोय तिथं असा दहिभात सोडला जातो. तुमच्यावर प्रेम करणारे अशी भरपूर माणसं असल्यावर व्हिडिओला लाईक करा. दादा